नमस्कार, मी संजय घुगे. जिल्हा गुरव समाजच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो. आता हे सलग हे 5वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं आमचा गुरव समाज हा अतिशय अल्पसंख्याक असं म्हणता येईल, खूप छोटा समाज आहे आणि त्या समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या कुठे प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे या भावनेतून त्या गुरव समाजातील गुणवंत मुलांचा आम्ही दरवर्षी जून जुलै महिन्यामध्ये त्यांचा आम्ही सत्कार कार्यक्रम नियमितपणे आयोजित करत असतो. त्या माध्यमातून समाज बांधवाचं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि आमच्या समाजाची या माध्यमातून प्रगती व्हावी अशी आमची भावना आहे. एकंदरीत किती विद्यार्थी? साधारणतः हे 24 विद्यार्थी, 10वी आणि 12वीचे म्हणून 24 विद्यार्थी आहेत. तर गुणवंत विद्यार्थी आम्ही या ठिकाणी निवडले, 24 विद्यार्थी आहेत याच्या. या ठिकाणी लातूर गुरव समाज यांच्याकडून गुणवंत 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये उत्कृष्ट मार्क मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम समाजाच्या वतीने आयोजित केलेला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं कौतुक करावं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवावा हा या मागचा उद्देश आहे. नमस्कार, मी ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक रामेश्वर समाचारचा संपादक प्रभाकर शिरुरे. मी आज लातूर जिल्हा गुरव समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्याबद्दल गुरव समाजाचे व संजय घुगे यांची मी आभार मानतो. अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केलेला आहे. गुरव समाजाच्या वतीनं गुणवंताचा सत्कार, गुणवंताच्या पाठीवर एक शाबासकीची छाप, त्यांना उत्साह मिळावा, त्यांना उमेद मिळावं आणि त्यांना पुढील आयुष्यात त्यांना एक चांगल्या प्रकारची प्रगती पथावर जाण्याच्यासाठी एक अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून या विद्यार्थ्यांना एक नवचैतन्य निर्माण करून त्यांना एक सत्कार, प्रोत्साहनपर त्यांना बक्षिसं वगैरे देण्यासाठी त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यासाठीही त्यांचे मी आभार मानतो. गुणवंत विद्यार्थ्याला माझी एक अशी विनंती आहे की आपण सर्व आपल्या आईवडिलाची जाण ठेवून, परिस्थितीची जाण ठेवून अभ्यास करावं आणि आईवडील हे आपले दैवत आहेत असे मानून त्यांनी आईवडिलांची सेवा करावं. कारण आईवडील जेवढ्या पोटतिडकीनं आणि जेवढ्या कष्टानं त्यांना त्यांची फीस म्हणा किंवा अन्य काही खर्च म्हणा ते करतात, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन तुमच्या फीस वगैरे आणि सर्व काही खर्च करण्याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतात. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवावी आणि भावी आयुष्यात आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं आणि समाजाचंही नाव उज्ज्वल करावं आणि आपल्या कुटुंबाचं बी नाव उज्ज्वल करावं. अशा प्रकारची विनंती मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना करतो आणि भावी आयुष्यामध्ये त्यांना एक चांगलं ज्ञान आणि चांगलं यश संपादन करावं आणि त्यांनी गुणवंत व्हावं, ज्ञानवंत व्हावं, कृपावंत व्हावं, यशवंत व्हावं, पुण्यवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं अशा त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी त्र्यंबक सिंफळकर, जिल्हा संपर्क प्रमुख, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ. लातूर जिल्हा गुरव समाजाच्या वतीनं आज 10वी आणि 12वी मध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं आज या कार्यक्रमाला सेवानिवृत्त सहकारी फडणीस साहेब आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकरराव शिरुरे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की या गुणवंतांचा सत्कार केल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल व भावी आयुष्यामध्ये समाजाविषयी त्यांना आत्मिक ओढ राहील. आणि महत्वाचं म्हणजे अशा कार्यक्रमामधून यापूर्वी आमचे भाचे तथा IAS गुजरात केडरमध्ये IAS पदावर असलेले दिनेश गुरव अशाच कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार केला आणि त्यांना यामधून स्फूर्ती मिळाली, त्यांना समाजाची जाणीव
या निमित्तानं सातत्यानं होत असते. तर कार्यक्रमाचा उद्देश गुणवंतांचा सत्कार हा होता आणि तो कार्यक्रम छानपैकी यशस्वी होत आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा.